मित्रांनो, घरकुल योजनेअंतर्गत अतिरिक्त 50,000 रुपयाची वाटप प्रक्रिया ही सुरू झालेली असून बऱ्याच मित्रांना हा प्रश्न पडला आहे की सर, ही जे अतिरिक्त 50,000 रुपये राज्य सरकार देत आहे, तर कोणत्या वर्षाचे घरकुल मंजुरी यासाठी पात्र ठरलेले आहेत किंवा राज्य सरकार कोणत्या वर्षाचे घरकुल मंजूरवाल्यांना हे अतिरिक्त 50,000 रुपये देत आहे, अशा बऱ्याच मित्रांनी आपल्याला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारलेलं आहे आणि मला डायरेक्ट मेसेजसुद्धा केलेलं आहे. तर अशा मित्रांसाठी खास करून हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की जी राज्य सरकारने अतिरिक्त 50,000 रुपयाची जी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त 50,000 रुपयाची मदत मिळवून देण्यासाठी जी योजना सुरू केलेली, तर त्या योजनेअंतर्गत कोणत्या वर्षाचे घरकुल हे पात्र ठरणार आहेत, त्यानंतर ही योजना कधीपर्यंत चालू असणार आहे याची सविस्तर सखोल माहिती देणार आहे. तर बघा मित्रांनो, हा तारीख 4 एप्रिल 2025 रोजीचा ज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024 ते 25, त्यानंतर सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत हा राज्य सरकारने 4 एप्रिल रोजी निर्णय किंवा शासन निर्णय हा प्रसारित केला होता. यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 1,30,000 रुपये हे मिळत असतात आणि राज्य सरकार याच्यात तुम्हाला 50,000 रुपयाची भर देऊन म्हणजे एकूण तुम्हाला 1,80,000 ते 90,000 रुपयापर्यंत जे घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य, तर ते अर्थसहाय्य राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, राज्य सरकार म्हणतं की केंद्र पुरस्कृत राज्य प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यात 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर 50,000 रुपये रकमेमधून 35,000 रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी देण्यात येणारे आणि 15,000 रुपये इतके अनुदान तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत छतावर 1 किलोवॅटचा जो सोलर आहे, तर तो सोलर बसवण्यासाठी देण्यात येणार आहे. म्हणजे एकूण अशा पद्धतीने तुम्हाला 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान एक घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे. मित्रांनो, त्याच्यात 15,000 रुपये तुम्हाला सोलर बसवण्यासाठी आहेत आणि 35,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट अनुदानाच्या स्वरूपात हे मिळणार आहेत. तर बघा, इथं राज्य सरकारने स्पष्ट म्हटलं आहे की सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी रक्कम ही राज्य सरकार राज्य हिश्श्यातून देत आहे. तर सन 2024-25 मध्ये ज्या मित्रांचं घरकुल मंजूर झालं होतं, तर अशा मित्र या योजनेसाठी पात्र आहेत. आता त्यानंतर टप्पा 2 जो सुरू झालेला आहे, जो की 2025 ते 2028-29 मध्ये पूर्ण होणार आहे. तर त्या टप्पा 2 साठी सुद्धा हा जो अतिरिक्त 50,000 रुपयाचा योजना आहे किंवा अतिरिक्त 50,000 रुपये घरकुल बांधण्यासाठी देण्यात येणार आहे, तर हे लागू असणार आहे. तर एकंदरीत 2024-25 मध्ये ज्यांचे मंजूर झालेले आहेत आणि 2028 ते 29 पर्यंत ज्यांचे घरकुल मंजूर होतील, तर या सर्वांना हे अतिरिक्त 50,000 रुपये हे दिले जाणार आहेत. मित्रांनो, तर तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता, तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. बघा, तर आता बऱ्याच मित्रांचं काय, तर बऱ्याच मित्रांचं 22-23 मध्ये घरकुल मंजूर झालेले असतील, तर अशा मित्रांसाठी ही योजना आहे. फक्त 24-25 मध्ये ज्या मित्रांचं घरकुल मंजूर झालं असेल आणि याच्या पुढे ज्यांचं घरकुल मंजूर होतील, तर त्यांच्या सर्वांसाठी हे अतिरिक्त 50,000 रुपये मिळतील. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, बऱ्याच मित्रांचे घरकुल मंजूर होऊन बांधून गेलेले असतील, ते 2024-25चे का होईना. परंतु आता जरी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमचं घरकुल हे कोणत्या वर्षी मंजूर झालं असेल, तर तुम्ही तुमच्या गावाच्या रोजगार सेवकशी संपर्क साधून तुमचं घरकुल कोणत्या वर्षी मंजूर झालेलं आहे, कोणत्या वर्षी तुमचं ॲक्च्युली जे निधी, तर तो निधी तुम्हाला भेटलेला आहे, तर हा सगळा डाटा तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला कळू शकेल की या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही. मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.